नमस्कार मंडळी. खूप दिवसानंतर आज आपण भेटतोय. म्हणून मनसोक्त बोलणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता हा कुठला मंदिर तुम्हाला कळलंच असेल. सेक्टर 7 वाशीचं जागृतेश्वर शिव मंदिर. आता शिवरात्रीच्या आधी इथे अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि तिथे दोन्ही वेळचं महाप्रसाद आयोजित केला जातो. त्याचीच झलक मी तुम्हाला दाखवायला आली आहे. मनातल्या मनात तुम्ही विचार करत असाल, शिवरात्री होऊन एवढे दिवस गेले, आता का मी व्लॉग दाखवते? जर तुम्ही माझे जुने फॉलोवर असाल ना, तर तुम्हाला माहीतच असेल, की आधी दरवर्षी मी व्लॉग करायचे. पण काही कारणास्तव 3-4 वर्ष करू शकले नाही. पण आत्ता विचार केला, आपल्याकडे क्लिपिंग्ज आहेत, फुटेज आहे आणि वेळही आहे, तर दाखवायला पाहिजे की नाही? आपली माणसं आहेत, काय-काय करतात, कसं करतात, हे सगळं काय तुम्हाला दाखवलं पाहिजे. शिवरात्रीपर्यंत म्हणजे 7 दिवस आधीपासून 2 वेळचं जेवण 3 ते 4,000 लोकांचं एक टाईमचं जेवण इथे बनवलं जातं. आणि जे लोकं तुम्हाला इथे दिसतात, ते मनाभावाने स्वतःच्या मर्जीने इथे मदतीला येतात. एकदम निस्वार्थपणे. प्रत्येक जण आपली कामं वगैरे आटपून किंवा सोडून इथे येतात. बिलकुलही कोणाला असं थकवा वगैरे जाणवत नाही. एवढ्या मनाभावाने प्रत्येक जण गुंग झालेला असतो काम करण्यामध्ये. आता महिला मंडळ जेव्हा इथे पुऱ्या बनवण्यामध्ये किंवा भाजी कापण्यामध्ये बिझी असतात, तर आपल्याकडे 101 आचार्यसुद्धा आहेत, म्हणजे पुरुष मंडळी. जे जेवणाचा सगळं कारभार त्यांच्या खांद्यावर उचलून असतात. एवढी मोठी पातेली बघूनच डोकं काम करायचं बंद होतं, का बापरे! किती किलोचा भात याच्यात शिजवत असतील. आणि हे माझे शशिकांत दादा एकदम बढिया आचार्य आहेत. डाळीला फोडणी देतात. जुगाड बघितलं ना तुम्ही कसं? डाळीला फोडणी असेच देतात. आणि आता भाजीची तयारी चालली आहे आणि त्यासाठी वापरणार आहोत आपला सिम्पली स्वादिष्टचा आगरी मसाला. तर मंडळी कार्यामध्ये सिम्पली स्वादिष्टचाच मसाला, हळद वापरली जाते बरं का आणि गरम मसालासुद्धा. तुम्हाला पण जर ऑर्डर प्लेस करायचं असेल, तर तुम्हाला माहीतच आहे कसं WhatsApp नंबर दिलेला असेल, त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आता जेव्हा कधीही जास्ती क्वांटिटीची भाजी असते ना, तेव्हा ॲट अ टाईम हे सगळे मसाले एकत्र मिक्स करतात. त्याच्याने त्यांना अंदाज येतो, की किती मसाला एवढ्या-एवढ्या भाजीच्या प्रमाणासाठी वापरला गेला पाहिजे. तर सगळं धणा पावडर, जिरा पावडर किंवा हिंग वगैरे हे सगळं हे लोकं एकत्र मिक्स करतात. म्हणजे डिसाईड करतात बरं का. असं नाहीये, की एकाने सांगितलं 1 किलो, एकाने सांगितलं अर्धा किलो असं नाहीये. 3 ते 4 किलोचा मसाला वापरला याच्यामध्ये. म्हणजे सिम्पली स्वादिष्टचा मसाला, गरम मसाला हे सगळं. आणि हे सगळं हे लोकं डिस्कस करतात बरं का. एकदम राउंड टेबल कॉन्फरन्स. मला तर काय आपल्या मसाल्याचे पॅकेट्स बघूनच खूप मज्जा आली आहे. आता हे सगळं एकत्र भाजीमध्ये जाणार. पण मधून-मधून असा ब्रेकही होतो. मलाही भूक लागली होती. मस्त समोसा खाल्ला. डाएटला वगैरे सुट्टी देते मी 7 दिवस. मामेभाऊ, मामेबहीण, मामी, मावशी सगळेजण इथे एकत्र गोळा होतात. माझे भाऊ-बंधूही बघा स्वतःही समोसा खातात, मलाही विचारतात आणि खूप खाल्ले मी पण. वहिनी वगैरे सगळेजण आम्ही 7ही दिवस इथे असतो. आता तुम्ही बघू शकता भाजीमध्ये मसाला पडलाय आणि काय मिक्स होतोय. आता विचार करा 300 किलोची भाजी कसं बनवत असतील हे लोकं? अरे, मी तर फक्त ट्राय मारला असंच मिक्स करायला. माझे तर हात कामातून गेले. हे लोकं कसे करतात? कसा अंदाज येतो त्यांना यार? हॅट्स ऑफ. मानलं पाहिजे. म्हणजे रोज असतात इथे बरं का. आता माझे भाऊही ट्राय करतात. आम्ही ट्रायल बेसवर आहोत. म्हणजे त्याच्यानंतर मीही ट्राय केलं आणि माझा भाऊ सांगतोय, शशिकांत दादा सांगतोय, 8चा आकडा बनव. म्हणजे सगळे मसाले व्यवस्थितपणे मिक्स होतील. पण मला एवढा घाम सुटला ना, माझे हात दुखायला लागले. मी म्हणाले त्याला, "बस." फोटोशूटसाठी 1-2 बस झालं. डोळ्यातनं पाणी सुटलंय आता, आत्ता नाही. आता आपण करूया आपलं छोटं-मोठं काम. तोपर्यंत हे लोकं लागलेत. एकीकडे डाळ आहे, एकीकडे भात आहे, एकीकडे भाजी आहे. आता एक भाजी 300 किलोची बरोबर आणि दुसरी एक सोयाबीनची भाजी होती ती 60 किलो सोयाबीन तर भिजवले होते म्हणून तुम्ही विचार करा. सगळ्यांची हवा टाईट होते संध्याकाळपर्यंत. कारण दोन्ही वेळचा जेवण असतो. दुपारचं सुद्धा दुपारचं जेवण आटपत नाही, की संध्याकाळची तयारी. आणि दुपारच्या जेवणाला तर सकाळपासूनच लागतात सगळेजण. तर तुम्ही विचार करू शकता. आता इथे मस्त पुऱ्या तळून होणार आहेत. मी लाटलेले नाही आहेत. मी तळायला बसली आहे. जर आपला YouTube वगैरे चालला नाही, तर पुरी भाजीचं केंद्र आपण सुरू करू शकतो. बरोबर की नाही? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून कळवा. पण जरा मीन कमेंट नका करू हां. कमेंटसुद्धा व्यवस्थित करा प्लीज. काय मस्त टम्म फुगल्यात बघा पुऱ्या. आता पुऱ्या टम्म कधी फुगतात? जेव्हा ते व्यवस्थितपणे लाटल्या जातात. म्हणून सगळं क्रेडिट जातो माझ्या रेखाताईला, अ, मामीला, मामीच्या सुनेला, काकीला सगळ्यांना. कारण सगळं कुटुंब आलेला असतो आणि मग सगळ्यांचीच मेहनत असते. मी तळायला बसली आहे. पुऱ्या मी सगळ्यात तळल्या बरं का. असं नाहीये फक्त मी शूटसाठी दाखवतीये. सगळ्या केल्यात
आणि इथे अरुणदादा पण बसलेत पापड तळायला. कारण हाच एक निमित्त असतो जिथे आम्ही हे सगळं काय करू शकतो. घरात तर किचन दुसऱ्याच्या हातात असतो समजा. माझा किचन माझ्या हातात, भावाचं किचन वहिनीच्या हातात आणि इथे आमचे पप्पू भाऊ मस्त मिरच्या तळायला बसल्यात. खरी चव या मिरच्यांमध्ये असते. शेवटी तर मी त्याला म्हणजे आम्हाला सांगावं लागतं, "अरे थोड्याशा बाजूला काढून ठेव रे." कारण संपतात. म्हणजे ताटावर नाही मिळत कारण आम्ही शेवटी असतो जेवायला. आधी वाडावाड असते. म्हणून या मिरच्या आम्हाला असं बोलतात ना, फालका मारावा लागतो. म्हणून 2-4 असे साईडला ठेवावे लागतात. कारण अस्सल चव या मिरच्यांची ना, जेव्हा असे मोठं कार्य असतो ना, तेव्हाच लागते. रस्त्यावर ना 5 आणि ₹10 विकत घेऊन खाण्यामध्ये काहीच मज्जा नाही. अशा मिरच्या खाऊन बघा कधी असं कार्याच्या जेवणामध्ये. या कधीतरी जेवायला. सोबत तुम्ही इथे बघू शकता कांदा, मिरची, वांगं बनवलंय आणि जसं मी सांगितलं 60 किलोचे सोयाबीन भिजवले होते मंडळी. सोयाबीनची भाजीसुद्धा होती. काय लाजवाब दिसते. आय विश एक दिवस मलाही एवढ्या जास्ती प्रमाणात शिजवता येईल. आणि यानंतर आली आपली ही मेन भाजी. सगळ्या मिक्स भाज्या आहेत बरं का. टोटल 300 किलोची भाजी आहे. छोले, बटाटा, फरसबी, गाजर, बटाटा, सुरण सगळं काही याच्यात मिक्स आहे. आणि काय लाजवाब लागते अशी मिक्स भाजी. जबरदस्त. एकदा तरी तुम्ही या मंडळी नक्कीच ट्राय करा. जेवण झालेलं आहे. आता हे सगळं देवाचे आपले नैवेद्य. तर पहिला नैवेद्य म्हणजे पहिला ताट जाणार आपला अग्नीला. पण त्याआधी बघा पुरी आहे, पोळी आहे, 2 भाज्या, डाळ, भात, पापड. मिरच्या नाही दाखवत देवाला, म्हणून मिरच्या नाहीये, गोड दाखवतो. तर आधी अग्निदेवताला. पहिलं ताट अग्निदेवताला, मग नंतर सगळे देवांना आतमध्ये नंतर आम्ही घेऊन जाणार. इथे मी एक सांगेन मंडळी, आपण कितीही पार्टी करा किंवा कितीही फिरायला जा, पण आपली जी संस्कृती आहे ना, ती नेहमीच आपण जपायला हवं. म्हणून न विसरता दरवर्षी आम्ही इथे देवळात असतोच असतो. आता भाऊ, मी, वहिनी आम्ही सगळेजण प्रत्येकी एक-एक ताट हातात घेऊन देवळात आलोय आणि तुम्ही बघू शकता देवाला नैवेद्य दाखवतोय. इथे स्वाध्याय चाललंय आणि या ताई मला सांगतायत, "भारती आता नको, नंतर, नंतर." पण मी केलंच थोडंसं शूट आणि नंतर आलो आम्ही आमच्या भोलेनाथच्या गाभाऱ्यात. महाशिवरात्रीला इथे उभं राहायला जागा नसते. जर तुम्ही मला Instagramवर फॉलो करत असाल, तर तुम्हाला माहीतच असेल कारण मी प्रत्येक स्टोरी अपलोड केली होती. आणि जर तुम्ही फॉलो करत नसाल, तर लवकरात लवकर फॉलो करा सिम्पली स्वादिष्टला. तर आता भोलेनाथला आपण नैवेद्य दाखवलंय, त्यांचं नाव घेतलंय आणि दुसऱ्या देवांना सुद्धा आपण नमस्कार करूया. राधाकृष्ण असो किंवा आपले विठोबा रखुमाई किंवा असो राम, लक्ष्मण, सीता किंवा हनुमान बाप्पा. प्रत्येक देव तुम्हाला इथे भेटतील. तर मंडळी नक्कीच व्हिजिट करा एकदा तरी. कुठेही राहत असाल तुम्ही मुंबईमध्ये किंवा बाहेर कुठे राहत असाल, मुंबईमध्ये व्हिजिट करत असाल, तर वाशी सेक्टर 7ला जागृतेश्वर मंदिरमध्ये नक्कीच या आणि बाप्पाचे दर्शन घ्या. बघता-बघता संध्याकाळचे 7 वाजल्यात आणि गर्दी सुरू झालेली आहे, म्हणजे लाईन लागलेली आहे आणि जेवणं सुरू झालेली आहेत. बघूनच भूक लागते. पण काय आहे, आम्ही व्हॉलंटिअर्स आहोत. तर आधी आम्ही जेवायला बसत नाही. आधी वाडावाड करतो. हळू गर्दी वाढतच जाते. 7 वाजता जी सुरू होते, रात्री 9:30-10 वाजेपर्यंत अशीच गर्दी असते. संपेपर्यंत म्हणा किंवा पब्लिक म्हणजे थांबेपर्यंत. काहीही तुम्ही म्हणू शकता. पण जेवण कमी पडत नाही. जर असं वाटलंच, की भात संपत आलाय, तर पुन्हा घालतो. पण अन्न कमी पडत नाही. तर मंडळी नक्कीच एकदा तरी व्हिजिट करा. मला तर एवढी भूक लागली होती, पण काय माहिती आहे का, ॲज अ व्हॉलंटिअर आहोत तिकडे, तर आधी दुसऱ्यांची सेवा करावी, नंतर आपला पोटोबा भरावा. तर मंडळी असा महाप्रसाद दरवर्षी आयोजन केला जातो, तर नक्कीच व्हिजिट करा. सगळं झाल्यानंतर आम्ही सुद्धा जेवतो आणि जेवल्यानंतर घरी जायच्या आधी कंपल्सरी मसाला दूध घेतलंच पाहिजे. मी तर 2-2, 3-3 कप पिते बरं का. डाएट वगैरे काहीच सांभाळत नाही ते. जेव्हा देवळात असते तेव्हा नो डाएट नथिंग आणि काय टेस्टी लागतो. जबरदस्त. 7ही दिवस सप्ताहाचं खाऊन-पिऊन झाल्यानंतर महाशिवरात्रीचा उपवास लागतो आणि म्हणूनच मी तुम्हाला महाशिवरात्रीची रात्रीची छोटीशी झलक दाखवतेय. 1:30 वाजलाय आणि इथे आपल्या भोलेनाथचा अभिषेक होतोय. तर मंडळी नक्कीच तुम्ही या देवळात व्हिजिट करा आणि हा अनुभव घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पण जायच्या आधी बोलूया, नमः पार्वते पते हर हर महादेव.